पुण्याच्या हडपसर भागातील जलसंपदा विभागाच्या मालकीची ही 30 एकर जागा अविनाश भोसले यांच्या मालकीच्या कंपनीला देण्याचा प्रयत्न होतो आहे। ही जागा पुणे महापालिकेमध्ये येत असल्यामुळे आज या जागेची बाजारभावानुसार किंमत तब्बल 1800 कोटी रुपये इतकी आहे असं सांगितलं जात आहे। काय आहे हे सगळं प्रकरण आणि ही जागा अविनाश भोसले यांच्या कंपनीला देण्यासाठी काय काय होतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या जागेची कहाणी सुरू होते 1955 साली, जेव्हा महाराष्ट्र सरकारने जलसंपदा विभागाची ही 250 एकर जागा हडपसर मांजरी या भागातील शेतकऱ्यांना सामुदायिक शेती करण्यासाठी म्हणून भाडे कराराने दिली आणि त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचा एक संघ स्थापन करण्यात आला, ज्याचं नाव होतं सुभाष सामुदायिक सहकारी शेतकरी संघ मांजरी। शेतकऱ्यांनी इथं शेती सुरू केली। अजूनही माझ्या पाठीमागे जी जागा दिसते आहे त्या शेतजमिनीवरती ऊसाची लागवड केलेली दिसू शकते। मात्र त्यानंतर दर 10 वर्षांनी या जागेचा जो करार आहे जलसंपदा विभागासोबतचा या शेतकऱ्यांच्या शेतकरी संघाचा तो रिन्यू होत गेला। मात्र आता या जागेपैकी 30 एकर जागा ही अविनाश भोसले यांच्या मालकीच्या कंपनीला, ज्या कंपनीचं नाव आहे आदिदेव कन्स्ट्रक्शन LLP, या कंपनीला देण्याचा ठराव या शेतकऱ्यांचा जो शेतकरी संघ आहे या शेतकरी संघाने मंजूर केलेला आहे। या सुभाष सहकारी शेतकरी संघाचे एकूण 40 सदस्य आहेत आणि या 40 पैकी 39 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये 4 मार्च 2022 ला विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आदिदेव कन्स्ट्रक्शन या अविनाश भोसले यांच्या कंपनीला या जागेपैकी 30 एकर जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। त्यासाठीच्या या सदस्यांच्या सह्या या ठरावावरती आहेत। आपण जर या ठरावावरती एक नजर टाकली तर सभेस एकूण 39 कायमरूपी सभासद हजर होते। सभेचा कोरम पूर्ण झाल्याने सभेच्या कामकाजास रीतसर सुरुवात झाली। विषय 1, आदिदेव कन्स्ट्रक्शन LLP यांच्याकडून दिनांक 1/9/2021 रोजी आलेल्या पत्राबाबत चर्चा करून निर्णय घेणे। म्हणजे आदिदेव कन्स्ट्रक्शन कंपनीने या शेतकरी संघाला या जागेबाबत पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहारानंतर या शेतकरी संघाची ही सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडली। 4 ते 5 पानांचा हा ठराव आहे आणि त्यानंतर जो ठराव सर्वानुमते मंजूर झालाय तो असा आहे, मैं अमर बिल्डर्स यांच्याबरोबर मौजे हडपसर हद्दीतील सर्वे नंबर वगैरे वगैरे या क्षेत्रातील झालेल्या अमर सृष्टीच्या जमीन व्यवहारातील ओपन स्पेस क्रमांक 5 वगैरे हे, आणि त्यानंतर जो आहे की विषय क्रमांक मंजूर झालेल्या विषयास अनुसरून चर्चेअंती असे ठरवण्यात आले की ओपन स्पेस खरेदी खत नोंदणी करण्यासाठी संस्थेच्या वतीने चेअरमन वगैरेंना अधिकार देण्यात आले आणि या आदिदेव कन्स्ट्रक्शन या कंपनीला या एकूण जागेपैकी 30 एकर जागा ही देण्याचा ठराव या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला। याला अर्थातच इथल्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतलाय। यातील अनेक असे आहेत की ज्यांच्या पूर्वजांच्या या शेतजमिनी होत्या, ज्या ब्रिटिशांनी त्या काळी अक्वायर केल्या होत्या, अधिग्रहित केल्या होत्या आणि त्यानंतर त्या जलसंपदा विभागाकडे आणि तिथून या शेतकरी संघाकडे आल्या। आपण एक एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। अमोल तुपे आहेत। एकूण ही जागा जी आहे त्यावेळी जी देण्यात आली होती तर ती 250 एकर होती। पुढे काय काय घडत गेलं? ही जागा सर्वे नंबर 180, 81, 82, 83 आणि 84 हे त्याचे सर्वे नंबर आहे। 7/12 उतारावरती ड्रेनेज असा उल्लेख आहे आणि ही जी जागा होती यांना भाडे कराराने 30 वर्षाकरता फक्त सामूहिक शेती करता दिली होती, पण यांनी शेती करायचं सोडून असा ठराव बेकायदेशीर 4/3/2022 रोजी केला आणि तो विक्रीचा ठराव केला। एकंदरीत सर्व कागदपत्र पाहता असं तुमच्या लक्षात येईल साहेब की लेखा परीक्षणाचा जर अहवाल पाहिला भुजबळ साहेबांनी केलेला, त्याच्यामध्ये यांचे जे काही काळे कृत्य आणि
जे काही बेकायदेशीर कृत्य जे केलेले आहेत ते सर्व त्याच्यामध्ये आलेले आहेत. परत शासकीय फेर अहवाल लेखापरीक्षणाचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा यांच्यावरती बरेचसे आरोप आणि गैरव्यवहाराचे सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि त्यावरनं असं दिसून येतंय की ही जागा त्यांना या खाजगी संस्थेला ही गिळंकृत करायची आहे आणि त्यांना आता भीती राहिली नाहीये. त्यांना असं वाटतंय की आमच्या मागे मोठे मोठे मंत्री पुढारी आमच्या पाठीमागे आहे, आमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. त्यामुळं ते आता बिनधास्तपणे फिरायला लागलेले आहेत. त्यांना अजिबात याचं गांभीर्य नाही, भीती नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे यांची सीबीआय तशीच इन्कम टॅक्स जे काय बिल्डर लोक याच्यामध्ये जे सामील आहेत त्या बिल्डरांची ही चौकशी होणे गरजेचं आहे, जेणेकरून अशी सरकारी जागा गिळंकृत करण्याचं कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे नव्याने. त्याकरता माझी अशी क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी आहे की यांना लवकरात लवकर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी. यांनी जो मुद्दा उपस्थित केला तसं पाहिलं तर हा शेतकरी संघ आहे, शेती करणारे हे सगळे शेतकरी आहेत. मात्र एका बिल्डर सोबत अशा प्रकारे करार या शेतकऱ्यांनी जर केला असेल तर अर्थातच त्यांना या पाठीमागे सल्ला देणारा कोणीतरी असणार आहे. नाही, नक्कीच आहे. कारण की आपण जर या शेतकी संघाचा उपविधी म्हणजे ते पाहिलं, त्यांची घटना पाहिली तर त्याच्यामध्ये शेतीपूरक कामं करणे, शेतमजुरांच्या जीविताला मदत होईल अशा कारणासाठी ही शेती दिलेली आहे. यांचा करार हा 31 मार्च 2015 संपलेला आहे. तो करार कोणाबरोबर होता? तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खडकवासला पाटबंधारे विभाग. मग माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न सरकारला आहे, माझा प्रश्न त्या महसूल खात्याला आहे की ज्यांचे जे कस्टडियन असतात त्या कलेक्टरला आहे आणि या खडकवासला पाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, चीफ इंजिनियर असतील. जर 2015ला जर करार संपलाय तर ती जागा तुम्ही तुमच्या ताब्यात का घेतलेली नाही? तुमची काय मजबुरी आहे? आज इथं 150 एकर जागा आहे, 73 हेक्टर म्हणजे जवळजवळ 153 एकर जागेवर ऊस जातो. आपण जर ढोबळमानाने जर हिशोब केला तर एका एकराला 2 लाख रुपयाचं उत्पन्न फक्त ऊसाचं होतं. इथं तर तरकारी वेगवेगळ्या 3-3, 4-4 महिन्यासाठी उगवली जाते. वर्षाचं 3 ते 3.5 कोटीचं उत्पन्न इथं येतं. मग खडकवासला पाटबंधारे विभागाला काय मिळतं? कारण की ते 10 वर्षापासून हे ताब्यात घेत नाही हे जागा. तुमचा आतापर्यंतचा हिशोब केला जवळ 30 ते 35 कोटीचं शासनाचं नुकसान झालेलं आहे. आणि याच्यावरनं हे इतके निर्ढावलेले आहेत कारण की आम्ही पत्रव्यवहार केला, तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आम्ही विचारणा केली, आम्ही माहिती अधिकाराचे अर्ज मी दिले. हे अर्ज इकडून तिकडून फिरवतात आणि ते म्हणतात ह्या कराराविषयी करार वाढवून दिलाय का, प्रस्ताव आलाय का, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. म्हणजे संगनमत करून यांना हे खायला द्यायचं. आणि त्याचमुळं ह्या शेतकी संघाची एवढी डेअरिंग वाढली की त्यांनी तो ठराव केला, जी जागा लीजनी आहे सरकारची ती बिल्डरला द्यायचं तुम्ही ठराव करताय. नाही, इथे सगळ्यात मोठा प्रश्न हा जलसंपदा विभागाच्या बाबतीत उपस्थित होतो. कारण 1955ला पहिल्यांदा ही जागा शेतकरी संघाला देण्यात आली, पुढे त्याची मुदत वाढवण्यात आली. 1985 साली जो करार झाला तो 30 वर्षांसाठीचा होता, म्हणजे 2015 साली या कराराची मुदत संपली. मात्र त्यानंतर या कराराचं नूतनीकरण झालेलं नाही. बरोबर ना? आज आपण 2025 मध्ये आहोत, म्हणजे मागील 10 वर्षांपासून ही जागा या शेतकरी संघाकडेच आहे. आणि या शेतकरी संघाकडून जर इथं शेती केली जात असेल, त्या शेतीतून जर उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न, त्याचा हिशोब हा सरकारला मिळतो आहे का? त्यातून होणारं नुकसान तर काही कोटी रुपयांचंच आहे. मात्र कराराची मुदत संपल्यानंतर 2015ला जर 2022 मध्ये हा शेतकरी संघ शासनाची जलसंपदा विभागाची ही जागा एका बांधकाम व्यावसायिकाला, बिल्डरला विकण्याचा करार करत असेल, हा तो करार आहे, तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. काही शेतकरी देखील आहेत. नमस्कार. ही जागा सुरुवात म्हणजे ब्रिटिशांनी ही अक्वायर केली होती ना? ब्रिटिशांनी 1933 साठी ड्रेनेज स्कीमसाठी ही जागा घेतली होती. वारंवार आम्ही चौकशी केली जलसंपदा ड्रेनेज स्कीम म्हणजे काय प्रकार आहे तो आजपर्यंत त्याची आम्हाला माहिती मिळाली नाहीये. त्याच्यानंतर 1948ला सुभाष सामुदायिकला यांनी कराराने जागा दिली. आजपर्यंत हे याच्यावरती उत्पन्नच घेतात. अरबपती झाले, करोडपती झाले काय काय, पण शेतकऱ्यांचा काय फायदाच नाही झाला. अजून कुठलीही ड्रेनेज स्कीम ह्याच्यामध्ये अजून ड्रेनेज स्कीम म्हणजे काय होणार होते काहीच माहित नाही. फक्त ब्रिटिश सरकारने ड्रेनेज स्कीम या उद्देशासाठी घेतली. ड्रेनेजकडे या हेड म्हणजे सिंचन खात्याचं एक हेड असतं, त्याच्यामध्ये 7/12 ड्रेनेजकडे लिहिलेलं जातंय. आता या
सुभाष सोसायटीनी आणखीन एक असा एक ठराव केलाय की या बिल्डरला निम्मी जागा अशासाठी द्यायची की तो भोगवटा वर्ग 2 ची भोगवटा वर्ग 1 जागा करून देणार. मुळात ही जागा भोगवटा वर्ग 1 चीच आहे. त्याच्यामुळं याच्या व्यतिरिक्त ह्या जागेच्या व्यतिरिक्त ह्या संघाने 2016 ते 2021 त्यांचं एक फेर लेखापरीक्षण झालं. याला शोकॉज नोटीस दिल्या निबंधकांनी, जे ग्रामीणचे निबंधक आहे, की बाबा असा असा आम्हाला टीडीआर घोटाळा दिसतोय. याच्यामधले ह्याच आदिदेव एलएलपीचे जे पार्टनर आहेत अमर मांजरेकर, ह्या अमर मांजरेकरांना एक त्यांनी अम्युनिटी प्लॉट दिला, त्याचा 40 कोटीचा टीडीआर यांनी घेतलाच नाही. तर ही शोकॉज नोटीस होती, त्याला कोणी उत्तर नाही दिलं आणि त्याच्यावर फेर लेखापरीक्षण अहवाल आलाय. 3 महिने झाला अहवाल आलाय. त्याच्यामध्ये 53 कोटीचं नुकसान हे संघाला झालंय. तरी पण ग्रामीणचे निबंधक जे हौसारे आहेत हे ह्यांना वाचवतात. तो अहवाल आम्ही आमच्या ताब्यात माहिती अधिकारातनं घेतला. त्यांना विचारणा केली असता ते वेळ काढूपणा काय करतात, तर आम्ही डीजीपीकडे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडरकडे ओपिनियन मागतोय. जर तुम्हाला अधिकार आहेत की या जर तुम्ही का नाही कारवाई करत? कारवाई करत नाही. आणि मग त्यामुळे हे म्हणजे एक हे जे आरोपी आहेत त्यांना हे वेळ देतात ते की तुम्ही तिथं या अहवालाला चॅलेंज करा आणि त्यानुसार हे सगळं चालू आहे. त्यांचे वकील त्यांना मुद्दे काढून देतात. ते सदरची ही जागा जी आहे, ही जागा आमचं असं म्हणणं आहे की या जागेचा लोकहिताकरता वापर झाला पाहिजे, जेणेकरून बाबा लोकांना पूर्व भागामध्ये आता एवढी मोठी जागा कुठंच नाहीये. आमचं म्हणणं आहे ससनसारखं गोरगरिबांकरता एक रुग्णालय व्हावं, तसंच गोरगरिबांकरता कॉलेजेस व्हावे. आपल्या इथं उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये, ते सुद्धा इथं व्हावे. हो, आणि उदाहरणार्थ म्हणजे आपल्याकडे पत्रकार भवन सुद्धा मोठं नाहीये, ते सुद्धा इथं हो. पत्रकार भवन हा वेगळा विषय, पण आपल्या पुण्यामध्ये एकत्रित अशी इतकी मोठी जागा नाही. ती जर अशी उपलब्ध होत असेल तर तिथं समाज उपयोगी अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, रुग्णालय होऊ शकतं, आणखी बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर न्यायालयामध्ये तुम्ही याबाबत याचिका दाखल केली आहे? हो, नक्कीच. कारण की याआधी मी 6 महिन्यापूर्वी मग ईडी, सीबीआय, सीआयडी, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या सिंचन विभागाची ही जागा आहे, मला तेच विचारायचंय की सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिवाय हे सगळं होऊ शकतं का? याच्यामध्ये हे सगळ्यांचं गौड बंगाल आहे. सिंचन विभाग असेल, त्याच्यानंतर निबंधक असतील, सहकार खात्यातले काही अधिकारी असतील, या सगळ्यांच्या संगनमताशिवाय हे एवढी डेअरिंग करणार नाहीत. 6 महिन्यापासून मी यांना पत्र देतोय की तुम्ही यांच्यावर कारवाई करा. जवळजवळ मी 22 ठिकाणी पत्र दिलेत, डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, तरी पण काही कारवाई नाही झाली. म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 25/262/2025 ही जनहित याचिका मी दाखल केली आहे आणि या सर्वांना नोटीस इश्यू केलेली आहे. आणि माझ्या मागणी अशी आहे की सर्वात प्रथम याच्यामधली ही जागा काढून घ्यावी. जो फेर लेखापरीक्षण अहवाल आहे त्याच्यानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे अधिकारी त्यांनी कर्तव्यास कसूर केला, 10 वर्ष ही जागा ताब्यात घेऊन नाही दिली, आणि बरं झालं ते आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, नाहीतर याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला असता. त्यांच्यावर एसआयटी नेमून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी याचिका, जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. आपण जर पाहिलं तर ही आदिदेव कन्स्ट्रक्शन आणि LLP ही जी कंपनी आहे, त्या कंपनीचे जे भागीदार आहेत त्यामध्ये अर्थातच अविनाश भोसले आहेत, अमर मांजरेकर आहेत, अनिल शेट्टे आहेत आणि सुनील इखकर आहेत. आणि या कंपनीचा जो पत्ता आहे तो अर्थातच जे पुण्यातील ABIL ऑफिस आहे, पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरचं, जे अविनाश भोसले यांच्या मालकीचं आहे, त्या ABIL ग्रुपचं जे ऑफिस आहे तिथलाच या कंपनीचा देखील पत्ता आहे. आणि या चौघांच्या शिवाय आणखी बरेच लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. नावं ही आहेत या चौघांची या कंपनीतील, आणि अर्थातच या शेतकरी संघाचे जे सदस्य आहेत त्या 40 सदस्यांची ही नावं आहेत. 40 पैकी 39 सदस्यांच्या या ठरावावरती सह्या आहेत, प्रत्येकाची नावं आहेत. हडपसरच्या सुभाष सहकारी शेतकरी संघाला जी जमीन देण्यात आली होती त्या शेतकरी संघाचे विद्यमान चेअरमन आहेत, सचिव आहेत किशोर टिळेकर. जो ठराव आहे आदिदेव कन्स्ट्रक्शन या कंपनीला 30 एकर जागा देण्याचा, तर आत्ता त्याची काय परिस्थिती आहे? हा ठराव का करण्यात आला होता 2022 साली? शासनाचे काही धोरण होते की वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यात याव्या. त्या अनुषंगाने आम्ही ठराव केला होता. पण त्यानंतर त्यांच्याकडनं काही आम्हाला त्याचा प्रतिसाद न आल्यामुळं
आम्ही 2023 साली मग ते थोडंसं त्या तथ्यानं वाटल्यामुळं आणि शेती हेच आमचं मुख्य धोरण आहे, त्यामुळे मी त्या अनुषंगाने मग तो ठराव रद्द केला. त्याच्यामध्ये काही पुढं काय आम्हाला त्याची प्रोग्रेस काही जाणवली नाही त्यांच्याकडनं, त्यामुळे तो रद्द करून टाकला ठराव तो. आणि शेती करायचा आमचं पूर्ण हेतू आहे पूर्ण तिथं. नाही, पण मुळामध्ये हा ठराव तुम्हाला करण्याची गरज का वाटली होती? कारण तिथं शेती तर आधीपासून होतीये, 70 वर्ष होऊन गेली, 77 वर्ष झाली. मग आताच वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची गरज का वाटली होती? थोडंसं आता आमची मुदत सुद्धा संपत आली, आपली शासनाकडची मुदत संपत आली होती आणि आजूबाजूला लोकवस्ती खूप झालेली आहे, त्यामुळे थोडी शंका आम्हाला अशी होती की आपली मुदत वाढून मिळते नाही मिळते थोडंसं. पुढचं की फक्त ते म्हणजे वर्ग 2 ची वर्ग 1 करणं जमीन एवढंच होतं का त्या बांधकाम व्यावसायिकाला ती जमीन विकसनासाठी देणं? नाही तसं काही नव्हतं. कारण अविनाश भोसले ही कन्स्ट्रक्शन कंपनी ही इमारती उभा करण्यासाठी ओळखली जाते, न की जमीन वर्ग 2 ची वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी. आम्ही देताना काम त्यांना त्यासाठी दिलं होतं, वर्ग 2 ची जमीन 1 करणे वगैरे. का नाही झालं काम? आज त्याचा काही त्यांच्याकडे प्रतिसाद नाही आपल्याला आलंच नाही. हां, आणि जे पूर्वी जे पदाधिकारी होते त्यांनी काय फॉलोअप घेतला असेल, त्यांचा काय रिस्पॉन्स काहीच नाही. चेअरमन होण्याच्या आधी जे चेअरमन होते त्यांनी जस्ट चेअरमन झालेले, त्याच्या आधी जे त्यांनी रिप्लाय आलं न आल्यामुळे मग आम्ही पण विचार केला की आता तुमची जी मुदत आहे ती 2015 साली संपलेली आहे. आता मग 10 वर्ष झालेली आहेत, तुम्हाला मुदतवाढ नाही मिळाली नाही. आपल्याला महाराष्ट्र कृष्ण परिविकास महामंडळाचे नियामक मंडळाचा जो ठराव झाला त्या ठरावामध्ये आपल्याला 2029 पर्यंत आपली मुदत मिळालेली आहे. कधी झाली आहे? 2021 मध्ये झालेली. 21 ला तुम्हाला मुदत वाढ मिळालेली आहे, नियामक मंडळाची मुदत वाढ मिळालेली आहे. आणि तो 29 पर्यंत आहे. मग आता तुम्ही ही जमीन भोगोटा 2 ची भोगोटा 1 करायला कोणाला देणार? नाही, आता शेतीच करणार येते आमचा. आता नाही करणार, आता शेतीच करणार येते. हे आता कसं आहे, वेळोवेळी शासनाचे जे GR वगैरे जे यायचे, टीव्हीला वगैरे बातम्या ऐकायचं, त्यानुसार थोडा प्रयत्न केला जुन्या लोकांनी आमच्या, म्हणजे त्यात आम्ही पण होतो. पण आता ते पूर्ण शेती करणं आमचं येतोय आता. आणि त्यातून जे काही व्यवहार झाले नाही. हा, आणि याच्यात कसलाय, जर सर तुम्ही बोलता असताना याच्यात कसलाय खरेदी विक्री कसलाही व्यवहार कदार मात्र काही झालेलं नाहीये असं आमचं म्हणणं आहे. प्रयत्न तर झाला होता, मात्र तो पुढे गेला नाही असं म्हणावं लागेल. आदिदेव कन्स्ट्रक्शन या अविनाश भोसले यांच्या कंपनीला ही जमीन देण्याचा. मात्र आता हे जे सचिव आहेत त्यांचं म्हणणं आहे की तो जो ठराव झाला होता 2022 तो बारगळलेला आहे, आता ही जमीन त्यांच्याकडेच राहणार आहे. दुसरी गोष्ट, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना देखील आम्ही याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी देखील स्पष्ट असं उत्तर किंवा स्पष्ट अशी माहिती याबाबत दिलेली नाही. करार संपून 10 वर्ष झाल्यानंतर देखील या जलसंपदा विभागाने त्यांची स्वतःची सोन्याचा भाव असलेली जागा स्वतःकडे परत का नाही घेतलेली? या जागेची परस्पर एका बांधकाम व्यावसायिकाला विक्री होते आहे असा आरोप झाल्यानंतर देखील हा जलसंपदा विभाग शांत का आहे? या प्रश्नांची उत्तरं आम्ही या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही अधिकाऱ्यांनी याबाबत कॅमेरासमोर तर सोडाच, मात्र ऑफ कॅमेरा बोलण्यास देखील नकार दिलाय, ज्यामुळे या जलसंपदा विभागाची भूमिका आणखी संशयास्पद ठरतेय. त्यामुळं हा संशय आणखी बळावतोय आणि हा तर ठरावच आहे. या ठरावामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आदिदेव कन्स्ट्रक्शन यांनी जे दिलेलं पत्र आहे त्या पत्राबाबत निर्णय घेण्याबाबत आणि त्यानंतर हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर झालेला आहे की वरील 2 भूखंड खरेदी देण्यासाठी वगैरे वगैरे म्हणून हा ठराव हा 4 मार्च 2022 या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. ही जागा इतकी मोक्याची आहे की त्यावेळी ही जागा जरी शेतीसाठी देण्यात आलेली असली तरी आज आपण 4ही बाजूंना जर पाहिलं या जागेच्या तर मोठ्या मोठ्या उंच अशा इमारती दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे विकसित झालेलं आहे आणि या विकसित पुण्याच्या मधोमध असलेली ही 250 एकर जागा आणि या 250 एकरपैकी हा 30 एकरांचा भूखंड बांधकाम व्यावसायिकांना देण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामध्ये सिंचन खात्याने 2021 मध्ये मोजणी केली या सगळ्या जागेची.
या 73 हेक्टर जागेची. आणि त्याला कारण असं दिलंय, त्यांचा ठराव आहे की सदरची जागा ही शहरी भागाच्या जवळ येत असल्याने अतिक्रमण होण्याचा धोका आहे, म्हणून अति तातडीची मोजणी केली. त्याला 90,000 रुपये चलन भरलंय. आता हास्याची बाब अशी आहे, हे चलन जिथं भरलं आणि अर्जदाराचा खाली मोबाईल नंबर आपण जर पाहिला, ही माहिती मी सगळी भूमी अभिलेखकडून घेतली कारण यांनी मला नाही दिली. त्याच्यामध्ये तो नंबर आहे अमर बिल्डर यांच्या ऑफिसचा. अच्छा, हे माझ्याकडे सगळं आहे. आणि मुळात तुम्ही 2021ला म्हणताय अतिक्रमण व्हायची शक्यता आहे, मोजणी करताय, पण जागाच तुमच्यात नाहीये. हा किती मोठा विरोधाभास आहे. म्हणजे याच्यामध्ये या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांचा नक्की काळबेरा आहे. हा जो सगळा परिसर आहे तर तो त्यावेळी शेतीसाठी होता. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या काळात या भागामध्ये मग मांजरी खुर्द असेल, मांजरी बुद्रुक असेल, बऱ्याच इनामी जमिनी देखील देण्यात आल्या. कारण ब्रिटिशांकडून जेव्हा इनाम दिलं जायचं तेव्हा उपलब्ध जमीन पुण्याच्या आजूबाजूची ती हीच होती. त्यामुळे बऱ्याच म्हणजे बायफ कंपनी असेल किंवा अशा बऱ्याच कंपन्यांना इनामी जमीन देण्यात आली. आता साहेब मला आणि या सगळ्याच जमिनींबद्दल थोडी शंका आहे. काय झाले माहितीये का साहेब, आपले कसं कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर काय करायचं, तशीच अवस्था झालेली आहे. जे कायदेशीर ज्या बाबी होत्या आणि जे अधिकारी होते, सिंचन भवनाचे होते, जिल्हा अधिकारी, यांनी सर्वांनी जर लक्ष घातलं असतं तर आज ही वेळच आली नसती. पण त्यांनी लक्ष न घातल्यामुळं ह्या लोकांनी असा बेकायदेशीर ठराव करून हे असं बिल्डर लोकांना विक्री करता त्यांनी आता हा बेकायदेशीर ठराव केलेला आहे. आज चालू बाजारात जर बघितलं तर या जागेचं सोन्यापेक्षा हिऱ्याचा बाजार आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर या जागेला 30 ते 40 लाख रुपये प्रति गुंठा बाजार आहे. तर तुम्ही व्हॅल्युएशन जर पाहिलं तर या जागेचं किती होऊ शकतं. मग हे काय चाललंय हे आता आमच्यासारख्या शेतकऱ्यांना सुद्धा समजाना आज काय चाललंय हे. सर मी एक शेतकरी आहे इथला प्रॉपर. ही पूर्वी आमच्या आजोबांची जागा होती. ज्या पर्पजसाठी जागा घेतली ड्रेनेज स्कीमसाठी, ती तर अजून झालीच नाही. याच्यावरती नुसती शेतकऱ्यांकडनं जागा घेतली नाममात्र ह्याच्यामध्ये किमतीमध्ये त्यावेळेस ब्रिटिशांनी घेतली. आज शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही याच्यापासून. ज्यांची घेतली जमीन त्यांनाही फायदा नाही, स्थानिक शेतकऱ्यांनाही फायदा नाही. पैसे म्हणजे उत्पन्न दुसरेच घेतात. म्हणजे ही शेतजमीन गेली 10 वर्ष कोणतंही नूतनीकरण झालेलं नसताना जर कसली जाते आहे, पाठीमागे ऊस पाहतोय, तर हे पैसे कोणाकडे जात आहेत हा एक प्रश्न आहे. आणि हा जो शेतकरी संघ आहे तो आता शेतकऱ्यांचा उरलेला नाही, हा पुढाऱ्यांचा झालेला आहे. बरोबर ना? म्हणजे आधी शेतकरी असतील, आता हे शेतकऱ्यांचे पुढारी झालेले आहेत. कारण यांना हुशारी आलेली आहे की यांनी ही शेतजमीन एका बिल्डरला विकावी. आणि त्यामुळं खरं तर जलसंपदा विभागाने त्यांची मालमत्ता म्हणून इथं पावलं उचलायला हवी होती. मात्र जलसंपदा विभागच यामध्ये सहभागी आहे का असा प्रश्न हे सगळं पाहिल्यानंतर उपस्थित होतोय. आणि प्रश्न फक्त जलसंपदा विभागापुरताच मर्यादित आहे की त्याही पुढे जातो आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.